बघताय दोन्ही संघ तुल्यबल आहेत, एकमेकांचा खेळ कोणाला माहिती नाहीये, मात्र या मैदानावरती कशा प्रकारे खेळ केला जाईल या दोन्ही टीम्स करवी. मॅच असेल 5 ओव्हरचा. पहिले षटक पॉवर सर्कलचं सज्ज झालाय गोलंदाज आशिष म्हात्रे. सांगडे संघ देखील खूप फॉर्म मध्ये असलेला संघ आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जे बापदेव पाले देखील तेवढा मजबूत संघ आपण बघू शकतो. मात्र या दोन संघांमध्ये चालू असलेले हे युद्ध, कारण आपण बघितलं सकाळपासून फलंदाजीसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी मैदानावरती बॅट्समन हाहाकार माजवतायत. खारघर संघ MK5 खारघर संघ जो या टुर्नामेंटमध्ये बॅक टू बॅक 2 मॅच जिंकत सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला पहिला संघ ठरलाय. त्यामध्ये आपण खास करून उल्लेख करूया ओमकार पाटील ज्यानं बॅक टू बॅक 2 अर्धशतक. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच स्टार्ट करतोय आपण. गोलंदाज सज्ज झालाय आशिष आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय विशाल अँड राहुल ही जोडी मैदानाकडनं. डाव्या हाताचा फलंदाज असेल विशाल, तर यावेळी गोलंदाज सज्ज होतोय आशिष. पॉवर सर्कलचं हे षटक, पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ या मैदानावरती दाखवला जाईल. मात्र ह्यावेळी पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातो, कारण प्रत्येक बॅट्समन कर्वे आपण बघितलं ना तर पॉवर सर्कलचं षटक असतं, गॅप शोधण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. मात्र 2 क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये बघू शकतो, डीप, लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण या पॉवर सर्कलमध्ये. गोलंदाज आशिष कर्वी. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे. प्रयत्न भरपूर चांगले होते, मात्र प्रयत्न अपयश पडलं पदरी आणि चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. या सत्रातील येणारा हा पहिला चौकार. चौकार ठोकला जातो. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केले जात आहे 4 न. तर पहिल्या सत्रामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये 86 धावा देखील चेज झाल्या. खारघर संघाकडनं ओमकार पाटीलच्या बॅटिंग मधनं धुवाधार अर्धशतक पाहिली आणि 86 धावा देखील इझिली चेज झाल्या. हे लक्षात घेता पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे गरजेचं असणार आहे. मात्र सुरुवात केली आहे विशालनं चौकारानं. सांघिक धावा धावपलकावरती बिनगडी बाद 4 धावा. पुढचा चेंडू आशिष सज्ज झालाय. स्ट्रायक वरती विशाल. पुल्लेन लाईनचा चेंडू खेळून काढलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र त्या ठिकाणी काय घडलंय, क्षेत्ररक्षण खराब झालेलं, मिसफील्ड झालेली, मात्र त्याचा फायदा घेता आला नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा एकवटल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला मैदानावरती दाखवावा लागेल. आणि आपण बघितलं तर मागच्या मॅच मध्ये देखील टीम कोणीकडनं अतिशय खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ह्या सत्रामध्ये आपण बघितलं तर पुन्हा एकदा एक झेल देखील सुटला होता आणि तदनंतर ही मिसफील्ड. धावा धावपल करते लागल्यात 6 धावा. बिनगडी बाद 6 धावा. पुन्हा एकदा सज्ज आशिष. यॉर्क लाईनचा चेंडू, काय जबरदस्त चेंडू फेकले जात आहेत. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू जात होता सीमारेषे लगत, मात्र त्या ठिकाणी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय आणि पुन्हा एकदा 2 धावा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन आशिष कर्वी केली जाते. मोठ्या फटक्यांची मुभा या मैदानावरती दिली जात नाहीये. बॅटिंग करत असताना टीम विशाल शेळके, चांगला फलंदाज आहे टीमचा. राहुल शेळके असेल, विशाल शेळके असेल, ज्याच्या माध्यमातून नेहमीच चांगली फलंदाजी राहिली आहे. पुल्लेन लाईनचा चेंडू, टायमिंग केलं चेंडूला, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये, सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त खेळ विशालने देखील दाखवून दिलंय की मी चांगली फलंदाजी करू शकतो आणि या मैदानावरती ते करत असताना विशाल शेळके यावेळी पुन्हा एकदा टाइम करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये प्रयत्न भरपूर चांगले होते, मात्र चेंडू जातो डीप मध्ये, चेंडूला फील्ड केले जाते तोपर्यंत येते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं पहिले षटक संपन्न होतंय. पहिले षटक संपन्न सांगित धावसंख्या धावपल करते 15 रन विदाउट लॉस.
15 धावा धावपलकावरती लागल्या. पहिले षटक संपन्न झालंय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये कमबॅक राहिलंय मी म्हणेन बापदेव पाली संघाचं. ज्या अनुषंगानं गोलंदाजी करत होता आशिष, भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. मात्र मागच्या 2 चेंडूवरती तब्बल 7 धावा खर्च केल्या आणि धावसंख्येला आकार देण्याचं कार्य विशालच्या माध्यमातून राहिलं. पहिले षटक संपन्न, धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 15 धावा. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आशिष पाटील. पुन्हा एकदा आशिष नावाचा खेळाडू या टीम्स मधनं दुसरं पॉवर प्लेचं षटक करत असताना आशिष पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट टेम्प रनअप आपण बघतोय. स्पिन गोलंदाजी, मात्र यावेळी मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 30 सर्कल मध्ये फील्ड केला जातोय तोपर्यंत येती सिंगल रन. या सिंगल रनच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती तब्बल 16 धावा. विशाल शेळके खेळतो. वैयक्तिक 7 चेंडूचा सामना केलाय. पहिल्या सत्रामध्ये अद्याप पर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती फलंदाज राहुल शेळकेला. तदनंतर आपण बघतोय या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली आहे राहुल शेळकेला. मात्र सांघिक धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 16 धावा. बिनगडीबाद 16 धावा ही जमेची बाब असेल टीम जय बापदेव पाली या टीम साठी या पहिल्या सत्रामध्ये. यावेळी काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. वारंवार चेंडू मध्ये बदलाव केला जातोय. फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलं जातंय. गोलंदाज आशिष पाटील करवी. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम लांब लचक षटकार. थँक्यू. चेंडूला रीड केलं मी म्हणेन, कारण आपण बघितलं पहिले 2 चेंडू अतिशय चांगले फेकले होते आशिष पाटीलनं, ज्यामध्ये विशाल एक चेंडू पेस केला. तदनंतर राहुलला बीट केलं होतं. मात्र कुठे काय होईना चेंडूला रीड केलं, चेंडूचं मेरिट ओळखलं आणि स्टॉक कन्वर्ट केला. सीमारेषे बाहेर षटकार आपण बघितला. आशिष पाटील वर्सेस राहुल शेळके अशी सामना या मैदानावरती. एक तेरी तो एक मेरी ही खेळ या मैदानावरती चालू असताना आपण बघू शकतो आशिष पाटील आणि राहुल शेळके या 2 खेळाडूंमध्ये काय जबरदस्त रणसंग्राम चालू आहे मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मागे प्रयत्न केले जात आहेत. चेंडू 1 बाउन्स होतोय आणि चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण बघितलं तर शॉर्ट पिच लाईनचा चेंडू भरपूर खराब चेंडू, ज्याच्यावर नेहमीच मोठे फटके आपण बघत असतो. मात्र कुठे का होईना आशिष पाटीलच्या या षटकामध्ये फक्त एक षटकाचा अपवाद वगळता एक अतिशय चांगलं षटक राहिलंय. मी म्हणेन पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक. पेस चेंज केलाय. ज्यावेळी आपण बघितलं स्पिन गोलंदाजी केली जात होती, मात्र यावेळी थोडा पेस दिला चेंडूला. मात्र त्याचा फायदा घेतलाय फलंदाज राहुलनं आणि चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषे बाहेर. षटकार. या षटकाराच्या मध्ये ना सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 30 धावा. थँक्यू. 30 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 15ची सरासरी मेंटेन केली आहे या 2 पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. फलंदाजी करत असताना टीम जय बापदेव पाली या संघानं विशाल असेल, राहुल असेल, जबरदस्त खेळ दोन्ही खेळाडूंकरवी आपण बघतोय. कारण पहिला 7 चेंडूचा सामना केला विशालने, ज्यानं 16 धावा एकवटल्यात. तदनंतर राहुलने 5 चेंडूचा सामना केलाय, त्याने 14 धावा एकवटल्यात. 30 धावेची ही पार्टनरशिप मैदानावरती घातकी ठरेल का या पहिल्या सत्रामध्ये. सांगडे विरुद्ध खेळत असताना अतिशय चांगली फलंदाजी राहिली आहे या दोन्ही फलंदाजांची. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा फ्रेश गोलंदाज आपण म्हणू शकतो. विनय गाथाडे या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग विशाल, ज्यानं पहिले षटक फेस केलं, तदनंतर राहुलनं दुसरं षटक फेस केलं. आता मात्र आपण बघू शकतो विशाल येतोय पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. विनय सज्ज होतोय राहुल साठी.
सॉरी विशालसाठी. यावेळी ब्लॉक मध्ये फेकलेला चेंडू. गोलंदाजी भरपूर चांगली आहे टीम सांगडेकडे, कारण आपण पहिल्या षटकामध्ये देखील बघितलं आशिषनं ज्यानं वारंवार यॉर्क लाईन टाकण्याचा प्रयत्न केला. तदनंतर आपण बघितलं आशिष पाटील याला ज्यानं आपल्या हाताच्या बोटांच्या जादूवर नाचवलं, मात्र कुठे काय होईना त्याचा देखील समाचार घेण्यात आला. तदनंतर पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज विनय गाताडे ज्यानं सुरुवात केली आहे ब्लॉक हॉल चेंडूमध्ये. अतिशय चांगला चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटला तो, मात्र यावेळी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, मिस टाइम क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. पहिला झटका लागतोय टीम जय बापदेव पालीला. विशाल शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. पहिला झटका बसलाय टीम जय बापदेव पाली या संघाला. 30 धावेची पार्टनरशिप आपण बघितली या दोन्ही फलंदाजांमध्ये. मात्र विनय गाताडेनं पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चेंज ऑफ पेस चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये मिस्टायमिंग स्ट्रोक खेळून स्वतःची विकेट गमावून बसला फलंदाज विशाल शेळके. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय बारक्या शेळके. हा देखील एक महत्त्वाचा फलंदाज आहे या टीमसाठी. बरीच वर्ष या खेळाडूंनी देखील या टीमला दिली आहेत, मात्र या मैदानावरती कशा प्रकारे खेळ राहील हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण धावा थांबल्यात. धावा ज्या 2 षटकामध्ये होत्या त्या धावा थांबल्यात. या तिसऱ्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची धाव अद्यापपर्यंत उभारता आली नाहीये बॅटिंग करत असताना टीम पाली या संघाला. मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आपण बघू शकतो बारक्या शेळके या फलंदाजाला. सज्ज होतोय गोलंदाज विनय गाथाडे. यावेळी पुन्हा एकदा चेंडूची लाईन बघितली तर बाहेर होती, मात्र त्या ठिकाणी घडतंय काय, पुन्हा एकदा मिसफील्ड. या सत्रामध्ये आपण बघतोय तिसरी मिसफील्ड आणि चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर. चौकार. पाणी घेऊन जायचंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला दुखापत झाले. प्रयत्न भरपूर चांगले होते, मात्र चेंडू थांबवता आला नाही. कारण आपण बघितलं ना, गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत होता. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट. मात्र गोलंदाजाला साथ लाभली नाही क्षेत्ररक्षकाची आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर चौकारासाठी. मात्र ज्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा त्याला क्षेत्ररक्षणाचं साथ देखील तेवढंच हवं असतं. मात्र कुठे का होईना येथे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. या चौकाराच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकरती लागल्या तब्बल 34 धावा, 1 गडी बाद. जास्त दुखापत झाली असेल तर आपला 12th मॅन आपण मैदानामध्ये उतरवू शकता टीम सांगडे. कारण आपण 12th मॅन त्याचसाठी आपला असतो, कारण एखाद्या खेळाडूला प्लेइंग 11ला ज्यावेळी दुखापत होत असते त्यावेळी 12th मॅनचा वापर केला जातो. बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपण बघितलंय. मात्र खेळाडू व्यवस्थित आहे नक्कीच. तर जाऊया नक्कीच. अतिशय चांगला सुरुवात राहिली आम्ही म्हणेन यावेळी बारक्या शेळक्याची. मिसफील्ड नका होईना चौकार आलाय, मात्र या चौकाराच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धावपलकरती 34 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला सेटअप मांडला. मात्र आपण बघू शकतो विनय गाथाडे ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत. क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये, मात्र गोलंदाजी भरपूर चांगली होतीये. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. डीप, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवण्यात आलंय. मात्र गोलंदाज सज्ज होतोय विनय गाथाडे बारक्या शेळकेसाठी. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. तो क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा चुकी घडतीये आणि चुकीला माफी नाहीये.
कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र सांगडे संघ करतोय काय, कारण पहिल्या चेंडूपासून आपण बघितलं झेल उडाला होता विशाल शेळकेचा, तो देखील ड्रॉप होऊन चेंडू सीमारेषेबाहेर गेला. तदनंतर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये तिथे देखील मिसफीड झाली, तिथे 2 धावा खर्च झाल्या. तदनंतर मागच्या चेंडूवर आपण बघितलं चौकार खर्च झाला मिसफील्डच्या माध्यमातून, आणि ह्या चेंडूवर बारक्या शेळकेसारख्या महत्वाच्या फलंदाजाला जीवनदान दिलं जातंय टीम सांगडे यांच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विनय गाथाडे, काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. विनय गाथाडेचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण गोलंदाजी चांगली केली आहे मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये यावेळी गोलंदाजी करत असताना. विनय या गोलंदाजाला मात्र स्ट्राईक एंडवरती राहुल 6 चेंडूचा सामना केलाय, तब्बल 14 धावा. या षटकामध्ये काय कमबॅक राहिलाय गोलंदाज विनय गाथाडेच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये 15ची सरासरी होती आणि तिसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक. यावेळी चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण बघू शकतो धावसंख्येला आकार देण्याचं कार्य आणि येणारा हा चौकार धावसंख्या धावफलकावरती 39 धावा, 1 गडी बाद. तिसरं षटक संपन्न झालंय. विनय गाथाडेचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण 2 षटकामध्ये जी धावसंख्या 15च्या सरासरी होती ती धावसंख्या घसरत आपण बघितली तर फक्त 13 धाव्याची सरासरी आता मात्र मेंटेन केली जाते. म्हणजे कुठे का होईना गोलंदाजीचा कमबॅक या षटकामध्ये राहिलाय गोलंदाज विनीतच्या माध्यमातून. मात्र आपण जाऊया, नक्कीच आपण बघितलं तर वैयक्तिक दुसरं षटक असेल. गोलंदाज आशिष पाटील गरबी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. बारक्या शेळकेसारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय, ते महागात पडेल का सांगडे संघाला हे येणारी वेळ आणि काळच सांगू शकते. मात्र कुठे का होईना बारक्या शेळके या टीमचा बॅकबोन आहे. हे बरेचसे टुर्नामेंट आपण बघितलेत, मात्र या मैदानावरती ती खेळी बघायला मिळेल का. आशिष पाटील दुसरं षटक. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, चेंडू येतो लॉंग ऑफ रिजन मध्ये. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना येणारा हा चौकार. येतोय. सुरुवात चांगली केली जाते बारक्या शेळकेच्या माध्यमातून. आशिष पाटील कमबॅक करेल का, मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं घडलेले पुन्हा एकदा चूक, आणि यावेळी घडतंय काय मैदानावरती, फुटबॉल खेळला जातो की काय असा प्रश्नचिन्ह संगणकाच्या माध्यमातून उद्भवला जातोय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण या सत्रामध्ये पाहिलं आपण. सांगडे संघाचं फिल्डिंग आपण बघितली तर खूप खराब राहिली या सत्रामध्ये, मात्र गोलंदाजी चांगली राहिली आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जातं, मात्र कोटे गाव क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं तेवढंच महत्वाचं असतं. मात्र ती साथ लाभत नाहीये या मैदानावरती गोलंदाजी करत असताना आशिष पाटीलला. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बारक्या शेळकेसारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं कार्य आशिष पाटीलच्या माध्यमातून केलं जातंय. मात्र क्षेत्ररक्षणाला साथ द्यावी लागेल, कारण आपण बघितले हाच मॅच नाहीये, तर ज्यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळी गोलंदाजाला गोलंदाजी करण्यास देखील तेवढीच मज्जा येत असते. मात्र या मैदानावरती आशिष पाटील गोलंदाजी करतोय, मात्र यावेळी चुकी होणार नाहीये बारक्या शेळकेकडनं. चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, दणदणीत षटकार. याच दरम्यान गणेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय, त्यांच्या समवेत राकेशजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. तर या आपण मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. ज्या बारक्या शेळकेला जीवनदान दिलंय तो बारक्या शेळके दाखवून देतोय की मी बॅटिंग करू शकतो, आणि हे करून दाखवत असताना या मैदानावरती ठोकतोय हा दणदणीत षटकार. या 6च्या मदतीनं सांघिक अर्धशतक कंप्लीट केलं जातंय. 3.4 या षटकामध्ये 51 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. टीम बॅटिंग करत असताना टीम जय बापदेव पाली या टीमकडनं. पुढचा चेंडू आशिष पाटील.
शॉर्टपिच लाईनचा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करतोय. यावेळी चुकी होणार नाहीये. बारक्या शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. षटकारानंतर कमबॅक केलं जात आहे गोलंदाज आशिष पाटीलच्या माध्यमातून. ज्या आशिष पाटीलने धावा देखील खर्च केल्यात, 27 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. मात्र मिसफिल्ड देखील तेवढीच झाली या मैदानावरती फिल्डिंग करत असताना सांगडे संघाकडनं. आणि संघित धावसंख्या 51 या धावेवर लागलेला हा दुसरा झटका टीम पाली या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो रोहित पाटील. बॅटिंगचा खजाना असलेला हा संघ आपण म्हणू शकतो. विशाल शेळके असतील, बारक्या शेळके बाद होऊन परतले, त्यानंतर राहुल शेळके आणि आता नवीन फलंदाज येतोय मैदानावरती रोहित पाटील. ही जोडी मैदानावरती या धाव्याला कितपत पोहोचवेल, कारण जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं पहिल्या सत्रामध्ये. कारण आपण आजच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसामध्ये बघितलंय की जास्तीत जास्त धावा बनतायत, मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल या मैदानावरती. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. जर तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये या धावा डिपेंड करायचे असतील तर मात्र चांगली फलंदाजी या मैदानावरती दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले गेलाय. डीप मधलं राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, अपील केली गेली या पंचांचा बोज आकाशाकडे. आणि अतिशय चांगली स्टंपिंग आपण तिथे बघितली एसटी रक्षकाकडनं. आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा षटका. रोहित रोहित पाटील देखील बाद होतोय. ज्याच्यावर विश्वास दाखवला होता, चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी गेला होता. मात्र आपण बघितलं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं कमी. आशिष पाटील ज्यानं लेंथला मागे खेचलं, टप्पा बॉल बाउन्स झाल्यानंतर एसटी रक्षकाकडनं काय कामगिरी बघायला भेटली त्या ठिकाणी. आणि अतिशय सुरेख एसटी रक्षण. आणि आपण बघितला फलंदाज बाद केला रोहित याला. तदनंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय कल्पेश शेळके 5व्या क्रमांकावर. आशिष पाटील संघाचा मेन खेळाडू, त्याने 2 षटकं फेकली आहेत. मात्र येणारा हा शेवटचा षटक. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर शेवटचा षटक नेहमी हाणामारीचा षटक म्हणून ओळखलं जातंय. मात्र ती फलंदाजी या मैदानावरती केली जाईल का, मोठे फटके येतील का, या धावसंख्येला आकार दिला जाईल का. कारण आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं लो स्कोर म्हणजे 66 होता आणि 52 धावा होता, जो नितलास संघानं इझिली चेस केला होता फक्त 3 षटकामध्ये. याच अनुषंगानं चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. मात्र गोलंदाजी देखील तेवढीच धारदार होते. वारंवार क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. आणि हे काय घडलं मैदानावरती, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. कल्पेश शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. स्ट्राईक हवी होती मी म्हणेन राहुल शेळकेला. या षटकातील जास्तीत जास्त चेंडू खेळायचा प्रयत्न या मैदानावरती राहुल शेळकेच्या माध्यमातून. मात्र नवीन फलंदाज जातोय अनिकेत, जातोय मैदानावरती 6व्या क्रमांकावरती. राहुल शेळके अद्यापर्यंत 8 चेंडूचा खेळ केलाय, 19 धावेचं योगदान टीमसाठी दिलंय. मात्र आतापर्यंत काय घडलं काय बिघडलं याचा विचार न करता या षटकामध्ये किती जास्त धावा एकवटता येतील याच्यावर लक्ष केंद्रित करणं ही गरजेची बाब असेल टीम
पालीसाठी मात्र यावेळी चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय, मात्र त्या ठिकाणी देखील झाली आहे मिस्टेक. वारंवार खराब क्षेत्ररक्षण टीम सांगडेकडनं आपण बघितलं. या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी देखील चांगली होती मैदानावरती, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ बिलकुल लाभत नाहीये. आणि हेच कारण की यावेळी सांघिक धावसंख्या धावपळावरती लागली आहे. तब्बल 54 धावा. राहुल शेळके पुन्हा एकदा येतो स्ट्राईक एंड वरती. राहुल शेळके येतो स्ट्राईक एंड वरती. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहुलचा राहील, मात्र यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते आणि यावेळी देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते, मात्र कुठे काय होणार क्षेत्ररक्षण तेवढंच खराब केलं जातं या मैदानावरती. टीम सांगडेकडनं सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर झेल ड्रॉप करणं, तदनंतर आपण बघितलं तर वारंवार खराब क्षेत्ररक्षण या संघाच्या माध्यमातून. मात्र राहुलला स्ट्राईकवर आणणं महागात पडू शकेल का या टीमला? यावेळी पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतो. इट इज अ वाईट. या अवांतर स्वरूपाने सांघिक धावसंख्या धावपलकारती लागली आहे. 57 धावा. 57 धावा धावपलकारती लागल्यात. मात्र सूर्यकांत शेवटच्या षटकामध्ये पाचारण केलं होतं. कोटे का होईना कमबॅक केलाय. शेवटच्या षटकामध्ये देखील मोठा फटका येऊ दिला नाहीये. मात्र यावेळी देखील क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वारंवार यॉर्कलाईनचे चेंडू. संघातील चौथा गोलंदाज जर यॉर्कलाईनचा चेंडू फेकत असेल तर आपण विचार करू शकतो की या संघाची गोलंदाजी किती धारदार आहे. या संघाचं जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर मात्र कुठे का होईना लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला मिळाली असती. मात्र धावा धावपलकारती झाल्या तब्बल 57. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुलनं ज्या क्षणी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे त्याचा फायदा अद्यापपर्यंत राहुलने करून दिला नाहीये टीमसाठी. मात्र अद्याप वेळ गेली नाहीये. यावेळी चेंडू खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा कणकणीत चौकार. थँक्यू. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आपण बघितलं लो फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 बाउन्स सीमारेषे बाहेर पाठवला चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने सांघिक धावा धावपलकारती 61 धावा. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू. राहुलनं शेवटच्या क्षणी शेवट गोड केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. दांडणी षटकार आणि या 6 धावेनं पहिलं सत्र संपन्न होतंय. सांघिक धावसंख्या आपण बघू शकतो धावपलकारती 67 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि 68 धावेचा पाठलाग करण्यासाठी हे पुढचं दुसऱ्या सत्राचं धावतं वर्ण ऐकवण्यासाठी आपण जाऊया म्हणजे साथी समालोचक मनोजी ठाकूर यांच्याकडे. पाटील यांचा सत्कार केला जाईल मंचावरती. महेंद्रजी मडवी यांच्या शुभ हस्ते साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गणेशजी पाटील साहेबांचं शाल पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येतोय. त्याचा स्वीकार करायचा आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. खरं या स्पर्धेमध्ये आपण बघितलं पाहुण्यांचं प्रेम किती चांगलं आहे. या सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं तर भरपूर मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहतात. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. थँक्यू सो मच. आपण इथे विशेष मान सन्मान करूयात. ग्रामस्थ मंडळ तलोजे मजकूर सन्मान्य आमचे गणेशजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेन. झालंय का? ठीक आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आम्हाला 5,000 रुपयाचं मानधन लाभलं. त्यांचं विशेष आपण आभार इथे व्यक्त करूयात.
त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या पहिल्या फेरीतील साखली फेऱ्यातील ही शेवटची लढत. आमचे मित्र सन्माननीय आमचे विश्वजित दादा देसाई हेही या मॅचला एन्जॉय करतायत. दादा आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. अनुज मडवी आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय बापदेव पाळी आणि त्यांना फाईट करत असताना सांगडे संघ. या दोन संघांमध्ये ही तुल्यबल लढत. आजच्या पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. एका बाजूला बापदेव पाळी आणि त्यांना फाईट करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय सांगडे संघ. पहिल्या सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकाचा विचार केला तर धाव पुस्तकावरती 67 धाबा जोडल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 68 धाबा. आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ही 2 दिवसीय क्रिकेट शृंखला श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब तलोजे भोईरपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2026 हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर ही स्पर्धा 1 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल अशी क्रिकेटची शृंखला आपल्याला पाहायला मिळते. चला सलामीवीर जोडी सांगडे संघ लगेच प्रस्थान करा. आपण वेल वाया आजच्या दिवसामध्ये घालू नका, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे. जिथे कालच्या दिवसामध्ये न्यू यंगस्टर सिद्धी करमळे संघानं मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय, मात्र आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा अंतिम दिवस. ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व भव्य चषक आणि मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतं. आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी आपल्याला कूलर पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन आणि मुख्य आयोजक करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे पंकजदा मडबे असतील, धीरज मुंबईकर असतील, निलेश भोईर असतील, आकाश पाटील असतील आणि संपूर्ण श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब तलोजे भोईरपाडा असेल. या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून ही क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळते. ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचा दुसरा अंतिम दिवस. आणि इथून सन्माननीय आमचे अविनाशजी मुंबईकर यांचं इथे विशेष आगमन झालंय. विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय आमचे रामचंद्रजी मुंबईकर सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. बोलूयात मॅच कडे. जिंकण्यासाठी 68 धावांचं टार्गेट आहे. साजिद मडवी आपण कुठे असाल आयोजकाशी आपण संपर्क करा. साजिद बोलूयात मॅच कडे. पंचांचा ग्रीन सिग्नल देऊयात. समालोचक कक्षामधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परेश गोलंदाजी ट्रॅक वरती समोर, आशिष पाटील आणि अमित भोपी मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर ही जोडी 68 धाबांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल, पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, फक्त दिशा दिली आहे फाईनला. चेंडू एका टप्प्याने निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती 4 सुरुवात केली आहे. फलंदाज आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. परेश आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 68 धाबा बनवायच्या, त्यामधल्या 4 धाबा जरूर बनल्या जात आहेत. पुढचा बॉल, फक्त दिशा दिली. लेट कडची नाजागत चेंडू निघून चाललाय थर्ड मॅनला. 4 साठी अजून एक दमदार चौकार. परेश शेलके हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मात्र त्याच्यावरती चढवलेला हा प्रतिहल्ला आपल्याला 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळाले आशिष पाटीलच्या बॅट मधून. पुढचा बॉल तिथून
स्विचिटचा प्रयत्न, फटका तेवढा चांगला आहे, दमदार फटका. इथून 6 धाब्यांसाठी षटकार. चला सामना थांबवायचा 2 मिनिटं, तिथे पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. 2 मिनिटं सामना थांबवा पंच. सन्माननीय इथे आमचे प्रमुख उपस्थिती, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे भावी नगरसेवक, सन्माननीय आमचे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, सन्माननीय निर्दोषजी केनी यांचे इथे विशेष आगमन आपल्याला पाहायला. सन्माननीय निर्दोषजी केनी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय हा भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद दादा घरत त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय आमचे निर्दोषजी केनी यांचा हा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद दादा घरत त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आमचे विनोद दादा घरत यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुणे आपण आलात मने प्रसन्न झाले, अर्पुणिया प्रेमपुष्प भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत करू मान्यवरांचे. इथे मान्यवरांचं हार्दिक स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीनं. सन्माननीय आमचे विनोद दादा घरत यांचं इथे विशेष आगमन आपल्याला रॉयल एंट्री आमच्या मंचकावरती, आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, सन्माननीय आमचे विनोद दादा घरत यांचा हा आपल्याला ताफा पाहायला मिळाला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं इथे आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूयात. खरं तर राजकीय वेळेतून वेळ काढून आमचे विनोद दादा घरत या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती लाभली. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बोलूयात. मॅचकडे, मॅच ही तेवढी इम्पॉर्टंट आहे, कारण 2 संघांमध्ये, या 2 तुल्यबल संघांमध्ये तिथे आपल्याला मॅच पाहायला मिळते. एका बाजूला बापदेव पहाडी त्यांना फाईट करत असताना सांगडे संघ, पुढचा बॉल तिथून डॉट बॉलची समाप्ती झाली. काय गोलंदाजी करतोय, पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला परेश शेलके पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 14 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचं विशेष आगमन आपल्याला पाहायला मिळालं. सन्माननीय आमचे विनोद दादा घरत या मॅचला एन्जॉय करतात मुख्य VIP डाईस वरती. त्याचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूयात. पुढचा बॉल तिथून डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धाबांचा विचार केला तर धाबा फक्त धाव पुस्तकावरती झाले आहेत, 14 धाबा. थँक्यू डीसी. आपण पाहतोय आमच्या मुख्य VIP डाईस वरती भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, सन्माननीय आमचे विनोद दादा घरत आपल्याला आमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. ना कुणाशी स्पर्धा, ना कुणाशी वैर, विकासाच्या वाटेवर ज्यांचे नेहमीच पडतात पाय स्थिर, असे कार्यसम्राट नेते आमचे सन्माननीय विनोद दादा घरत यांचे इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूयात. आणि खरं तर आता राजकीय घडामोडी आपल्या पनवेल तालुक्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्या राजकीय घडामोडी मधून
महत्वाची वेळ काढून इथे पाहुणे आपल्या या स्पर्धेला उपस्थित राहिलेत त्याचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आपण विशेष आभार सुद्धा व्यक्त करूयात आणि पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. अर्पुण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. हो प्रिय सौजन्यशाली पाहुणे आपण आला मने प्रसन्न झाली. वळूयात मॅचकडे. पहिलं षटक तिथे संपले. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला फक्त 14 आणि दुसरं षटक त्यामधला पहिलाच बॉल डॉट फेकलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल शेलके आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख गोलंदाजी करतायत गोलंदाज आपल्याला बापदेव पाली संघ. 68 धाबा इथे रोकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बापदेव पाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फटका तेवढाच दमदार आहे. लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. एका टप्प्याने फरार होतोय 4 साठी चौकार. हा 4 न धाव पुस्तकावरती दिनेश दादा म्हात्रे आणि सन्माननीय बालारामजी पाटील या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आई गावदेवी चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फटका तेवढाच दमदार आहे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. ही पहिली विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर परततोय फलंदाज आशिष पाडेल. थँक्यू डीजे. जरा थांबायचं आपण इथे विशेष मान सन्मान करूयात कारण पाहुण्यांना जायचंय. खरं तर राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात पनवेल तालुक्यामुळे त्याचमुळे पाहुण्यांची गडबड असेल त्यामुळे आपण इथे विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल मान सन्मान आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. भावी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय आमचे विनोद दादा घरत यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. मी विनंती करेन विनोददादा गरजांना आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचनंतर दिनेश दादा म्हात्रे असतील बालारामजी पाटील असतील या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी आपण आभार व्यक्त करूयात. पाहुणे आपण आलात मने प्रसन्न झाली. आपण आपल्या राजकीय वेलेतून वेल काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. आपलं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आई गावदेवी चषक 2026 व श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब तलोजे बोईरपाडा यांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतो. खरं तर पाहुणे या स्पर्धेमधून रजा घेत असताना कारण हल्ली राजकीय वेल तेवढंच महत्त्वाचं आणि त्या बेल्यातून वेल काढून पाहुणे इथे उपस्थित राहिलं. पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. पुढचा बॉल ते फटका अजून एक फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडलाय झेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यावरती संघ जाऊन पोहोचलाय 23 धाब्यांवरती. म्हणजे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू 68चं टार्गेट होतं आपल्याला पाहायला मिळतंय. आता येणारे चेंडू असतील
18 आणि जिंकण्यासाठी 45 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 45. कोणता संघ इथून बाजी मारेल आणि नितलस संघासमोर तिथे फाईट करेल. 18 बॉल 45 धाब्यांची गरज आहे. समोर असणाऱ्या सांगडे संघाला दोन्ही खूप लांबून प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या दोन्ही संघांनी मात्र इथून कोणता संघ बाजी मारेल, पाली की सांगडे. 18 चेंडू 45 ची गरज. चला स्पीडअप करायचं, अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथून डॉट बॉलची समाप्ती झाली. आता 17 बॉल 45. समोर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय, वैभव पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंड वरती आणि त्यानं हा डॉट बॉल खेळलाय. अमित आहे स्ट्रायकर एंड वरती आणि वैभव भोपे आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय विनोददादा घरत भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं मानधन लाभलं त्यांचं. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आपण आभार व्यक्त करूयात. 5,000 रुपयाचं तब्बल रोख पारितोषिक या स्पर्धेसाठी यांच्या माध्यमातून लाभलं. ते सन्माननीय आमचे भावी नगरसेवक विनोददादा घरत यांच्या माध्यमातून लाभलं, त्यांचं विशेष आपण आभार व्यक्त करूयात. बोलूयात मॅच कडे. आता तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल काउंट करायचा आहे ना टेंबे सर? ओके. 17 चेंडू जिंकण्यासाठी आता 45 धाब्यांची गरज. 17 बॉल 45. इथे आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता, आलाय डॉट बॉल. हे एक डॉट बॉल इथून सामन्यामध्ये कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जय बापदेव पाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता 16 चेंडू जिंकण्यासाठी 45. पुढचा बॉल तिथून हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, उचलतील तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल रन. एक धाबानं खेळ पुढे नेण्याचं काम या दोन फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. रोहित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आता 44 धाबा बनवायच्या आहेत. फटका तेवढा दमदार होता मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद होतोय वैभव भोपी. जयंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आता फलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त एकच धाव. पहा काय गोलंदाजी होते जय बापदेव 11 पाली संघाची. आता 13 चेंडू 43. थोडस समीकरण महाग आहे. सांगडे संघासाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. अमित बोपी हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, मात्र त्याला इथे जबाबदारीनं फटके करावे लागतील. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है आणि ती प्रयत्न करावे लागतील. अमित बोपीला मोठे फटके खेचावे लागतील. 13 चेंडू जिंकण्यासाठी 43. पुढचा बॉल खोदून काढलाय. लॉग ऑफला लॉफ्टेड ड्राईव्ह सीमा पार ठोकलाय. दमदार षटकार.
थँक्यू डीजे. आता 2 षटक आणि 37 धाब्यांची गरज. 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 18.50 धाबा येणं गरजेचं आहे. आणि जर चेंडूंचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती 3 धाबा कमीत कमी येणं तेवढंच गरजेचं असेल. म्हणजे मोठे फटके खेचावे लागतील. संघाचा विचार केला तर 31 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. बारा चेंडू 37ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. परेश शेळके वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला परेश शेळके पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. लक्ष असू द्या, अजून 3 सामने आपल्याला या मैदानावरती खेळवायचे आहेत आणि तब्बल घड्याळामध्ये 4 वाजलेत. सन्मानी आमचे गुरुनाथजी भोईर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आपण येऊन VIP डाईस वरती स्थानापन्न व्हा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धाब्यांची गरज. कोणता संघ इथून बाजी मारेल आणि तिथे नितल संघासमोर फाईट करेल. नितल संघ वेट करतोय. 12 चेंडू 37. फडका खेचायचा होता. डॉट बॉल आलाय. आता 11 चेंडू 37 कमबॅक करत असताना जय बापदेव 11 पाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती परेश शेळके पहिलाच डॉट बॉल फेकलाय. एकच धाव. सन्माननीय आमचे नाथाजी भोईर हे या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. तेही या मुख्य VIP डाईस वरती येत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहर्ष हार्दिक स्वागत. तीन चेंडूंचा खेळ संपला आहे. आता येणारे 9 चेंडू 36 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 4 धाबा येणं गरजेचं आहे. 9 चेंडू 36 धाबा बनवायच्या आहेत. येणारे 9 बॉल 36 धाब्यांची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल. समोर अमित भोपी आहे, मात्र त्यालाही रोख लावलाय. त्यालाही रोखलंय. आता 8 बॉल 36 धाबा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं आहे. 8 बॉल 36 ची गरज आहे. कोणता संघ इथून बाजी मारेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. 8 बॉल 36 धाबा. सामना थोडासा बापदेव पाली या संघाच्या बाजूने झुकलाय, मात्र इथून मोठे फटके खेचावे लागतील. दिशा दाखवायची होती तिथे वाईडचा इशारा आणि चेंडू लॉंग स्टॉप कडे गेलाय. म्हणजे 1+4 या चेंडूवरती मिळतील 5 धाबा. सदतीस धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. 8 चेंडू आता जिंकण्यासाठी 31. 8 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल, पाली की सांगडे, हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. 8 बॉल 31. फटका तेवढाच दमदार. फाईनला चेंडू चाललाय. तिथे रेस लागली. शेवटच्या क्षणाला अडवणी केली आहे. तोपर्यंत सहजरित्या 2 धाबा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. आता समीकरण होता 8 चेंडू 31 ते समीकरण बनलंय 7 बॉल 29. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर इथून सामन्यामध्ये मजा येईल, कारण अमित बोपी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल फटका खेचायचा होता. तिथे डॉट बॉल फेकला. आता
येणारे 6 चेंडू 29 धाबा, थोडस फारड जड आहे बापदेव 11 पाली संघाचं. येणारे 6 चेंडू 29 ची गरज. ए! थँक्यू डीजे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 29 धाबा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तिथे कोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट. मात्र फलंदाज रनआउटचा शिकार. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. अमित बोपी रनआउटचा शिकार. थँक्यू डीजे. विशाल शेळके आज शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. जीवन आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 29 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं तेवढंच गरजेचं आहे. फटका पसलाय चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड तिथे डिलेव्हर झालाय. उचलतील फेकतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न 2 धाबा सहजरित्या पूर्ण झालेत. आणि इथून आता सामना बापदेव पालीच्या बाजूने झुकला जातोय. 4 चेंडू आता जिंकण्यासाठी 27. म्हणजे जर 4 चेंडू फेर डिलेव्हर केले आणि त्या 4ही चेंडूवरती मोठे फटके जरी लगावले तर इथून बापदेव पाली संघ हा सामना जिंकतो. फटका तेवढाच दमदार आहे. हा खूप वेळानंतर तिथे असं वाटलं होतं षटकार जाईन, पण तिथे क्षेत्ररक्षक होते आणि अजून एक विकेट डाऊन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा, आपण धाबत जा प्लीज. फलंदाज 3 चेंडू आता 27 धाबा आहेत. काही ज्या फॉर्मॅलिटीज आहेत क्रिकेटच्या त्या आता पूर्ण केल्या जातील. फक्त हा सामना पूर्णपणे पाली संघाच्या बाजूने झुकला जातोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 27. चला नितलस संघ आपला संघनायक येऊ द्या. 3 चेंडू 27 धाबा. हा बॉल आलाय डॉट. आता शेवटचे 2 बॉल डिलेव्हर करतील तिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विशाल शेळके. आणि हा सामना जिंकेल बापदेव पाली. कारण 2 चेंडू 27 धाबांचं समीकरण आहे. पुढचा बॉल. हाही बॉल डॉट आला. आता शेवटचा 1 बॉल आहे आणि इथून सामना जिंकेल जय बापदेव पाली. संघ इथून सामना जिंकतोय. खरं तर सांगडे संघाच्या आपण चुका पाहिल्या ना तर जशी सुरुवात मिळायला हवी होती तशी सुरुवात मिळाली नाही. कारण जर विचार केला ना 68 धाब्यांचा तर टार्गेट या मैदानाचा विचार केला तर टार्गेट एवढं मोठं नव्हतं. पण त्या धाबांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली राहिली नाही सांगडे संघाची. काही हरकत नाही, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आपलं विशेष आभार. आपण हँडशेक करायचं आहे. लक्ष असू द्या पाली संघ आणि सांगडे संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण